नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. वाशिम जिल्ह्यातील पावसाकडे अकोलेकरांचे लक्ष. काट्यात पडला पाऊस तर अकोल्याच्या घराघरात पाणीच पाणी. भंगार गाड्यांकडे आरटीओचे दुर्लक्ष. वाहनाच्या प्रदूषणाने अकोलेकरांच्या श्वासाला अडथळा. भाजीपाल्याचे शतक डब्यात काय द्यायचं, शाळा सुरू होताच आईच्या चिंतेत पडली भर. स्वच्छतेकडे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे दुर्लक्ष. माशांच्या हल्ल्याने अकोलेकरांचे आरोग्याला बाधा. भूमिगत गटार योजना असून अडचण नसून खोळंबा. भारत विद्यालय समोरच्या गटारात विद्यार्थ्यांचे हाल. आता सविस्तर बातम्या. पावसाळा थांबल्यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत. वान प्रकल्पात सध्या त्यातल्या त्यात समाधानकारक पाणीसाठा असला तरी इतर सर्व प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोलेकरांची तहान भागवणाऱ्या मुख्य काटेपूर्णा प्रकल्पात तर सध्या केवळ 22% साठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तरच काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी वाढू शकते. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यावरील पेयजलाचे संकट टळलेले नाही. काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी पातळीकडे अकोला शहरासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे. कारण अकोलेकरांना याच प्रकल्पातून पिण्याचे पाणी पुरवले जाते. वाशिम जिल्ह्यातील काटा भागात जर चांगला पाऊस झाला तर काटेपूर्णा धरणाची पातळी वाढण्यास मदत होते. मात्र सध्या त्या भागातही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. धरणामधील खालावलेली पाणी पातळी पाहता आता सर्वांचे डोळे वरुणराजाच्या दमदार हजेरीकडे लागले आहेत. शहरात दिवसेंदिवस वायू प्रदूषणाची पातळी घातक ठरत असून यामध्ये रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या व जीर्ण वाहनांचा मोठा वाटा असल्याचे धक्कादायक चित्र आहे. एसटी महामंडळाच्या अनेक कालबाह्य बसेस, खासगी प्रवासी वाहने, जुने ऑटो रिक्षा आणि देखभाल न केलेल्या दुचाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात काळा धूर बाहेर पडत आहे. या विषारी धुरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच आहे, शिवाय अकोलेकरांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. शासनाने प्रदूषण करणाऱ्या आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना रस्त्यावरून हटवून त्यांना स्क्रॅप करण्याचे स्पष्ट धोरण जाहीर केले आहे. मात्र अकोल्यात या नियमांना पुरते हरताळ फासले गेले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाकाखाली ही वाहने बिनधास्तपणे शहरात विषारी धूर सोडत फिरत आहे. शहरातील अशोक वाटिका चौक, बस स्थानक परिसर, डाबकी रोड आणि मुख्य बाजारपेठेमध्ये काळाकट्ट धूर सोडणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. शहरात कालबाह्य झालेल्या आणि धूर सोडणाऱ्या वाहनांवर तात्काळ जप्तीची कारवाई व्हावी. आज मुलांच्या डब्यात भाजी काय द्यायची? टोमॅटो 100 रुपये, गवार 120 रुपये झाले आहेत. रोज सकाळी उठून किचनमध्ये डब्याची तयारी करताना आता बजेटचा हिशोब मातांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जुलै महिना उजाडला की एकीकडे पावसाची प्रतीक्षा आणि दुसरीकडे मुलांच्या शाळांची लगबग सुरू होते. पण यंदा पावसाने दिलेल्या फटाक्याने बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. बहुतांश भाज्यांनी 80 रुपयांचा टप्पा पार केला असून काही भाज्या तर 100 ते 120 रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. तर कडकडत्या दरांचा थेट फटका बसला आहे तो घरच्या किचन बजेटला आणि शाळकरी मुलांच्या मातांना. शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना रोज डब्यात सुकी आणि पौष्टिक भाजी देणे गरजेचे असते. पण सध्या बाजारातली परिस्थिती पाहता पालकांची तारांबळ उडत आहे. मुलांच्या आवडीच्या भाज्या आवाक्याबाहेर आहेत. भेंडी, कोबी, फ्लॉवर किंवा पालक यासारख्या पालेभाज्या थेट 80 रुपये किलोने विकल्या जात आहेत. डब्यासाठी हमखास बनवली जाणारी
गवार शेंग किंवा ढेमसे 100 ते 120 रुपये किलोवर पोहोचल्याने त्या खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागत आहे. सर्वात स्वस्त बटाटे असून 25 ते 30 रुपये किलो बटाट्यात किती वेगवेगळ्या भाज्या करता येतील याचा विचार मातांना असतो. जोपर्यंत चांगला पाऊस पडून नवीन मालाची आवक वाढत नाही, तोपर्यंत या भाज्यांचे दर नियंत्रणात येणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय, पण अकोला शहरात मात्र महापालिका आणि अन्न औषधी प्रशासनाच्या नाकाखाली नागरिकांच्या आरोग्याशी उघड खेळ सुरू आहे. शहराच्या उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असून प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे. अन्न औषधी प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिस्त आणली असून गुटखा माफिया आणि भेसळखोरांच्या नाड्या आवडल्या आहेत. मात्र अकोल्यातील स्थानिक अन्न औषधी विभाग आणि महानगरपालिका नेमकी कोणाची पाठराखण करत आहे? उघड्यावरील या जीवघेण्या खाद्यपदार्थ विक्रीला तातडीने आळा बसणार कधी? पावसाळा सुरू झाला की शहरात माशा आणि डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो. घाणीवर बसलेल्या या माशा उघड्यावरील खाद्यपदार्थावर घोंगावतात आणि तेच दूषित अन्न अकोलेकरांच्या पोटात जात आहे. यामुळे गॅस्ट्रो, कावीळसारख्या भयंकर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. अकोला महानगरपालिका स्वच्छतेच्या नावाने केवळ कागदी घोडे नाचवत असून उघड्यावर दुकानं थाटून बसलेल्या विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई करत नाहीये. अनेक बेजबाबदार विक्रेते खाद्यपदार्थ झाकून ठेवण्याची साधी तसदीही घेत नाहीत. अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आता तरी महापालिका आणि स्थानिक FDA सक्रिय होऊन अकोलेकरांना या नरक यातनेतून मुक्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे शहरावर जलसंकट उभे राहत आहे. पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असताना पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. फुटलेल्या जलवाहिन्या तातडीने दुरुस्त होत नाहीत, त्यामुळे विविध भागात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्याला आळा घालणे गरजेचे आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात 19% जलसाठा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पाणीपुरवठा 7 दिवसाआड करण्याच्या विचारात आहे आणि दुसरीकडे पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. बुरड गल्लीत पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी वाहून गेले. शहरात कोणत्या तरी भागात दररोज जलवाहिनी फुटून पाणी वाहून जाते. पाणी जपून वापरणे गरजेचे आहे, परंतु अजूनही या बाबतीत सावधगिरी दिसत नाही. या बाबी जलसंकट अधिक तीव्र करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या आहेत, याविषयी शंका बाळगण्याची आवश्यकता नाही. परंतु शहरातील नागरिक प्रचंड अडचणीत येतील हे निश्चित. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी कार्यकारिणी संचालक भालचंद्र उपाख्य बापूसाहेब कोरपे यांच्या पत्नी व खरेदी विक्री संघ दर्यापूरचे उपाध्यक्ष प्रभाकर भालचंद्र कोरपे यांच्या मातोश्री सौ मालिनी भालचंद्र कोरपे यांना आज दिनांक 4 जुलै रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता बाबडी नजीक असलेल्या चंद्रभागेच्या तीरी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा प्रभाकर कोरपे त्यांनी त्यांच्या पार्थिवाला भडगनी दिली. सकाळी 10 वाजता त्यांचे निवासस्थान सांगृतकर नगर दर्यापूर येथून अंत्ययात्रा निघाली होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मालिनीताई कोरपे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांचे पती सहकार नेते बापूसाहेब कोरपे यांचीही उपस्थिती होती. सहकार नेते बापूसाहेब कोरपे यांच्या अर्धांगिनी असलेल्या मालिनीताई कोरपे यांच्या अंतिम संस्काराला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे, खासदार बळवंत वानखडे, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पुणकर, कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, कार्यकारिणी सदस्य केशवराव गावंडे तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बाळासाहेब हिंगणीकर, गजानन वाकोडे, बाळासाहेब वानखडे, बाबाराव बरवट, मदन पाटील वायस्कार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे नेते तसेच विविध संस्था, विविध संघटनेचे पदाधिकारी यांची अंत्यविधीला उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार प्रकाश पाटील भारसाकडे, खासदार बळवंत वानखडे व इतर काही नेत्यांनी मालिनीताई कोरपे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. अंत्यविधीचे संचालन क्रीडा शिक्षक अनिल भारसाकडे यांनी केले. आणि बापूचंही वय 90 वर्षाचं वय झाल्यावर माणूस जाते, समजलं बरोबर आहे.
पण दुःख एवढंच आहे की बापूच्या 90 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या पत्नी गेल्या. हे सर्वात मोठं दुःख बापूला झालेलं आहे आणि हे शेवटलं दुःख आहे. हे त्यांच्या वाट्यावर आलं, पण त्यांनी बापूची खूप आयुष्यभर सेवा केली आणि बापूची प्रत्येक गोष्ट त्यांनी ऐकली आणि परिवार चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांभाळला. त्यांच्या अंत्येष्टेमध्ये उपस्थित सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी, कोरपे कुटुंबाशी अनेक वर्षापासून माझा संबंध आहे. त्यातल्या त्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर आणि त्याचबरोबर धोत्रे कुटुंबाशी संबंध झाल्यानंतर तो अधिक घनिष्ठ झाला. वारंवार काकूंच्या भेटीला जायची संधी मिळत होती आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी बोलणं, विचारपूस करणं, त्यांचे आशीर्वाद घेणं, याप्रमाणे असंबंध अधिक दृढीकृत होत गेला. मंगरुळपीर तालुक्यातील मोठ सावंगी रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली. यामध्ये वाहन आणि विदेशी दारूचा साठा असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारू वाहतुकीविरोधात धाड सत्र सुरू केले आहे. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मंगरुळपीर तालुक्यातील मोठ सावंगी रोडवर सापळा रचण्यात आला. समोरून येणाऱ्या एका 4चाकी वाहनाला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा अवैध दारूसाठा आढळून आला. या प्रकरणी 2 जणांसह एक 4चाकी वाहन ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत विदेशी दारूचा साठा आणि वाहन असा एकूण 5,87,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहेत. वाशिमच्या रामनगर ते अनसिंग मार्गावरील पूल मागील वर्षी पावसाच्या पाण्याने खचला होता. मात्र 12 महिने उलटूनही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी जर पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला आहे. वाशिम रामनगर अनसिंग मार्गावरील गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल गेल्या वर्षीच्या पावसामुळे खचला होता. पुराच्या पाण्यामुळे पुलाखालची माती वाहून गेल्याने पुलाचे मोठे नुकसान झाले होते. मागील वर्षी गावकऱ्यांनी स्वखर्चातून ये-जा करण्यासाठी पुलाची तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुलाची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या पूल मोठ्या प्रमाणात खचला असून पावसाळ्यात पुराचे पाणी आल्यास तो वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. गावकऱ्यांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करूनही या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसह पुलाचे बांधकाम करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. अद्यापही मागणीची पूर्तता होत नसल्याने गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नमस्कार मित्रांनो, हा पूल तुम्ही पाहू शकता. हा पूल अनसिंग रामनगर तांडा येथील असून या पुलाला जवळपास पडून 12 महिने होऊन गेलेत, तरी सुद्धा शासन किंवा प्रशासन या पुलाची दखल घेत नाही. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या पुलाची दुरुस्ती झालेली नाही. एक जरी मोठा पाऊस किंवा पूर आला तर हा पूल पूर्णपणे वाहून जाणार आहे. तर या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर किंवा वेगळा मार्ग तयार करून न दिल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करू व उपोषण करू. स्मार्ट सिटी आणि विकास कामांच्या नावाखाली अकोला महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची जी दैना केली आहे त्याचा थेट फटका आता निष्पाप शालेय विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना बसत आहे. भारत विद्यालय समोरील रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.
भूमिगत योजनेच्या नावाखाली रस्ते खोदून ते रामभरोसे सोडणाऱ्या प्रशासनाविरुद्ध आता नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. काही महिन्यांपूर्वी भूमिगत योजनेसाठी हा रस्ता मोठ्या दिमाखात खोदण्यात आला. काम संपले की नाही हे पाहण्याची तसदीही न घेता कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी याकडे सपशेल पाठ फिरवली. रस्त्यावरील माती तशीच टाकून देण्यात आली. आता पावसाळा सुरू होताच या मातीचा प्रचंड चिखल झाला असून हनुमान मंदिर ते भारत विद्यालय आणि बिल्डर सुनील हातेकर निवासाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलात रुतला आहे. या भागात साचलेल्या पाण्यामुळे डासांचे साम्राज्य वाढले असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना, पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना या चिखलातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक विद्यार्थी चिखलात घसरून पडत आहेत. त्यांचे कपडे आणि पुस्तके खराब होत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. वाशिम जिल्ह्यातील पावसाकडे अकोलेकरांचे लक्ष. काट्यात पडला पाऊस तर अकोल्याच्या घराघरात पाणीच पाणी. भंगार गाड्यांकडे RTOचे दुर्लक्ष. वाहनाच्या प्रदूषणाने अकोलेकरांच्या श्वासाला अडथळा. भाजीपाल्याचे शतक डब्यात काय द्यायचं? शाळा सुरू होताच आईच्या चिंतेत पडली भर. स्वच्छतेकडे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे दुर्लक्ष. माशांच्या हल्ल्याने अकोलेकरांचे आरोग्याला बाधा. भूमिगत गटार योजना असून अडचण नसून खोळंबा. भारत विद्यालय समोरच्या गटारात विद्यार्थ्यांचे हाल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.